नमस्कार, मी सौ रेणुका विद्यासागर पाटणकर. श्री जनार्दन चरित्राच्या पुढील भागाला आपण आज सुरुवात करूयात. श्रीमद जनार्दन गुरुमूर्तये नमः. कोठारे लुटविली. जनार्दनांनी आपल्या गुणवतीस सर्वांसाठी स्वयंपाक करण्यास सांगितले. काही वेळातच स्वयंपाक सिद्ध झाला. हजारो लोक रस्तोरस्ती दाटले. रस्त्यावरून लोकांची गर्दी तृप्त मनाने आशीर्वादाची उधळण करू लागले. लोक जेवण करून ढेकर देऊ लागले. जनार्दनांनी सर्वांचा समाचार घेतला. लोक म्हणू लागले, आम्ही जेवून तृप्त झालो, पण आमचे कुटुंबीय तसेच उपवासी आहेत. त्यांच्यासाठी काही दिले तर बरे होईल. जनार्दनांनी धान्य कोठाराच्या किल्ल्यास लोकांच्या स्वाधीन केल्या. बादशहाची गव्हाची बक्ष बहुमोलाची धान्यागारे लुटून नेली जाऊ लागली. जनार्दन तृप्त नेत्राने हा सोहळा पाहू लागले. जनता जनार्दनांच्या मुखावरील समाधान, तृप्ती, संतोष हे पाहून त्यांना कृतार्थ वाटू लागले. लोक येऊ लागले, जेवू लागले, धान्य लुटून नेऊ लागले. जनार्दन धान्य वाटू लागले. जनार्दनांनी राजाची कोठारे रिक्त केल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. ही वार्ता ऐकताच लोकांची गर्दी अधिकच वाढू लागली. जनार्दनांच्या गृहद्वारासमोरील जनसंमर्द भरतीच्या लाटांसारखा वाढूच लागला. लोक तृप्त होऊन आशीर्वाद देऊ लागले, नावाजू लागले. जनार्दनांच्या मनावरचे ओझे आता त्यांना हलके झाल्यासारखे वाटू लागले. सत्य असत्याशी मनग्वाही करूनच हा निर्णय घेतला असल्याने त्यांना पश्चाताप होत नव्हता. उलट जे केले ते योग्यच असे त्यांचे सात्विक मन सांगत होते. पेशकाराचे पत्र. बादशहाचा एक विश्वासू पेशकार फडणीस म्हणून होता. तो बेदर मुक्कामी जनार्दनांचा सहकारी म्हणून काम पाहत होता. त्यास ही वार्ता समजता क्षणीच जनार्दन पंताविषयी आधीच असलेला द्वेष या निमित्ताने अधिक पेटला आणि त्यांना कठोर शिक्षा मिळून आपणास ही जागा मिळावी या हेतूने त्यांनी बादशहाला लखोटाबंद गोपनीय पत्र लिहिले. त्यात जनार्दनांनी परवानगी न घेता धान्य लुटविल्याचा उल्लेख करून सच्चा सेवक म्हणून हे कळवित आहे असा मजकूर होता. लखोटाबंद पत्र सांडणीस्वार गुप्त रीतीने तेथे घेऊन गेला. भर दरबारात बादशहाने ते पत्र वाचायला सांगितले. पत्रातील एक एक अक्षर ऐकताच बादशहा अधिक क्रुद्ध होऊ लागला. जनार्दनासंबंधी आधीच त्याची गैरमर्जी झाली होती. त्यात आता तर उघड आज्ञाभंगच होता. राजाच्या आज्ञेशिवाय धान्य लुटवतो म्हणजे स्वतःला समजतो कोण हा जनार्दन, अशी प्रतिक्रिया प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटत होती. बादशहाने क्रोधातिरेकाने भिवया तिरप्या केल्या, दात ओठ खाल्ले. आपली मूठ दंडिशी आदळून त्याने हुकूम सोडला की त्या जनार्दनाला आत्ताचे आत्ता ज्या अवस्थेत असेल त्या अवस्थेत माझ्यासमोर हजर करा. शहा आधीच मद्यपी, त्यात मांसांशन करणारा, त्यात क्रोधाविष्ट झालेला, त्यात निरंकुश यौवन आणि त्यातही आपला आज्ञाभंग एका मर्जीतून उतरलेल्या सेवकाने केलेला. शहाच्या डोळ्यात अंगार पेटले होते. त्याचे डोळे जणू जळते लाल खदिरांगारच वाटत होते. वीज कडकडावी त्याप्रमाणे शहा कडकडला. त्याची गर्जना ऐकून सभा स्तंभित झाली. पंचहत्यारी सिद्ध झाले. बादशहाचे बोलावणे. पंचहत्यारी बेदर मुक्कामी आले. गावात सर्वत्र वार्ता पसरली. बादशहाचे बोलावणे आले आहे असे कळताच लोक जमा होऊ लागले. हळहळ व्यक्त करू लागली. कोणी मनोमन सुखावले तर वरकरणी शोक दर्शवू लागले. अधिकार वा अज्ञान असताना जनार्दनांनी कशाला लुटली कोठारे? त्यांना वाटले असेल लोकांना खुश करावे, वश करावे, राजाला फसवून स्वतःकडे थोरवी घ्यावी. पण आता कळला असेल बडगा. अज्ञान असताना स्वतःच्या अधिकारात कोठारे लुटविणे हा गुन्हा आहे. या गुन्ह्याचे शासन ह्यांना मिळायलाच हवे. कोणी बोलू लागले, अहो पण जनार्दनांचा त्यात काय स्वार्थ होता? त्यांनी लोक कल्याणार्थच धान्य लुटवले ना. जनतेचे धान्य जनतेलाच वाटले, यात गुन्हा कोणता? अशी उलटसुलट प्रतिक्रिया गावात उमटू लागली. जनार्दन स्थिर चित्त होते. ते आपल्या धैर्यापासून विचलित झाले नाही. पंचहत्यारी जनार्दनांच्या घरासमोर येऊन थांबले. जनार्दनांना त्यांनी बादशहाचा निरोप दाखवला. जनार्दन श्वचांडाल टाकण्यासाठी दारापर्यंत आले होते.
अजून त्यांचे जेवणही राहिले होते. राजाचा हुकूम पाहताच क्षणाचाही विलंब न लावता जनार्दनांनी निघण्याची तयारी केली. धाकटा नारायण आणि चिमुकली सत्यवती हे सर्व पाहत होती. पण त्या बालमनाला काय कळणार? बघता बघता सर्व ग्रामजन गोळा झाले. हजारोंच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. सर्वांच्या मनात परस्पर विरोधी भावनांचा संघर्ष सुरू झाला. आषाढ महिन्यात आकाशात वादळ नि मेघ यांचा प्रचंड संघर्ष व्हावा त्याप्रमाणे जनमानसात मन हेलावून टाकणारा भावसंघर्ष सुरू झाला. कोणी म्हणू लागले, आपल्यामुळेच पंतांना कठोर शिक्षेस सामोरे जावे लागत आहे. याला आपणच जबाबदार आहोत. मग शिक्षा जनार्दनांना कशासाठी? सर्वजण जनार्दनांना मनोमन शुभकामना चिंतित होते. म्हणत होते, जनार्दनांसारख्या सदाचारी सात्विक माणसाला जर शिक्षा होत असेल तर या जगात देवाजवळ न्याय आहे की नाही? लोक परमेश्वरा जवळ प्रार्थना करू लागले, हे दयाळू ईश्वरा, कृपावंत देवा, जनार्दनांना उदंड आयुष्य दे, त्यांचे कल्याण होऊ दे. निरोप घेतला. जनार्दनांनी आपल्या मातुश्री जनाईच्या चरणावर मस्तक ठेवून आशीर्वाद घेतले. पत्नी व मुले यांना भूमी आपल्या आजोळी जाण्यास सांगितले. जनार्दनांनी विचार केला की शहाचा कठोर शब्दातील हुकूम आहे. आपले बरे वाईट झाले तर कुटुंबियाचे काय होईल? कुटुंब बेदरला ठेवणे धोक्याचे होईल. म्हणून त्यांनी आपल्या विश्वासातल्या सेवकाला सोबत देऊन आपल्या आईच्या गावी सर्वांना जाण्याची सूचना केली. साश्रू नयनांनी जनार्दनांनी जनार्दनांचा निरोप घेतला आणि फक्त एवढेच सांगितले की माझ्यावर जे प्रेम तुम्ही केले, जो लोभ ठेवला, तो नेहमी कायम असाच असू द्या. माझा विसर पडला तरी चालेल, पण आषाढी कार्तिकी वारीला पंढरीस गेल्यावर विठ्ठलाचरणी माझा नमस्कार सांगण्यास मात्र विसरू नका. जनार्दन घोड्यावर आरूढ झाले. त्यांनी सर्वांचा निरोप घेतला. विठुरायाची भेट. जनार्दनांचा घोडा दूरवर धूळ उडवीत जाऊन दिसेनासा होईपर्यंत लोक एकटक पाहत होते. बेदरहून प्रथम ते पंढरपुरास आले. त्यांच्या मनात विचार आला, आता पुढील वारीला थोडेच पुन्हा येणे होणार. आत्ताच जाताना दर्शन घेऊन जाण्याचे त्यांनी ठरवले. पंढरीस चंद्रभागेचे स्नान केले. राऊळात येऊन त्या सावळ्या विठ्ठलाचे रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. जनार्दन निश्चिंत होते. आपण केलेले कार्य हे ईश कार्यच आहे असे त्यांना वाटत असल्याने ते अविचल होते. विठ्ठलाचे दर्शन घेऊन पंचहत्याऱ्यासह त्यांनी विजापूरचा रस्ता धरला. जनार्दनांना दुःख वाटत नव्हते. ते उद्विग्न विमनस्क झाले नाहीत. त्यांची मनस्थिती शांत अविचल होती. ते स्थितप्रज्ञ होते. जनार्दन राजदरबारापर्यंत आले. पंचहत्यारी यांनी पुढे जाऊन बादशहास निरोप पोहोचवला. दरबारातील प्रसंग. सर्व दरबारात स्मशानवत शांतता पसरलेली. जणू वादळापूर्वीची शांतता होती ती. सर्वांचे श्वास रूढ झाले. जनार्दन दरबारात हजर झाले. त्यांनी नेहमीप्रमाणे आदबीने बादशहाला सलाम केला आणि रुबाबदारपणे ते उभे राहिले. शहाणे त्यांच्या नजरेला नजर भिडवली. जनार्दनांच्या डोळ्यातील करारीपणा, स्वाभिमान, तेज थोडेही कमी झाले नव्हते. उलट ते अधिक वाढले होते. तीच चमक, तेच तेज, तीच कर्तृत्वाची धमक, तोच करारी बाणा, तोच दृढनिश्चयी स्वभाव, तेच मुखकमलावरील स्मित हास्य आणि तीच भावसंपन्न मुद्रा जी प्रथम दर्शनीच बादशहाच्या मनावर खोलवर ठसा उमटून गेली होती. आदिलशहा मात्र रागाने थरथरत होता. चवताळलेल्या आणि चिडलेल्या बिबट्या वाघाप्रमाणे जनार्दनांनी कुर्निसात करताच तो कडाडला. माझ्या परवानगी वाचून धान्य कोठार लुटविलेस, खरंय? जनार्दनांनी तेवढ्याच शांत व बाणेदारपणे उत्तर दिले. जितुके खर्चिले उदरास, स्त्री सुत आणि कन्यकेस, तितुके मजकडे इतरास दानधर्मी योजिले. माझ्या कुटुंब भरण पोषणासाठी आपल्या कोठारातील एक दानाही खर्चिला असेल तर त्याची शिक्षा मी भोगेन, पण आपले कोठारातील धान्य मी लुटविले ते जनतेसाठी. महाराज, हे जनतेचेच धान्य, त्यांचाच हक्क त्यावर. आपली परवानगी मागून निरोप येईपर्यंत अनेक जण मृत्यूपंथाला लागले असते. म्हणून आपल्या परवानगीची वाट न पाहता मी धान्य लुटवले. पण जनार्दनांचे हे उत्तर ऐकून घेण्याच्या मनस्थितीत राजा होता कुठे? तो अधिकच बिथरला, चिडला. मुझे सिखाता है, जुबान बहुत चलने लगी है असे म्हणून डोळ्यातून आग पाखडीत भुकुटी तटाक तिरपा करून आसनावरून ताडकन उठला आणि त्याने आज्ञा केली, जनार्दनांना हत्तीच्या पायाखाली तुडवून ठार करा. आकाशातून वीज कडकडावी तसे त्यांचे शब्द ऐकून
सभासदांच्या हृदयाचा थरकाप उडाला. सर्व सभा स्तंभित झाली. पुढील काही क्षणातच जनार्दनांना दिसणार नाही म्हणून कोणी हळहळले. बरे झाले, शिक्षा झाली. चोर ते चोर आणि वर शिरजोर अशा दुर्वर्तनी लोकांना शासन झाल्याखेरीज यंत्रणा नीट चालणार नाही असे काही लोक म्हणू लागले. जनार्दनांचे मुखकमल प्रातःकाली सरोवरात नुकत्याच उमललेल्या कमलाप्रमाणे प्रसन्न होते. निराशा, भयग्रस्तता किंवा लाचार आर्जवांच्या खुणा कुठेही दिसत नव्हत्या. दुःखाची रेषाही मुखावर उमटली नव्हती. ते स्थितप्रज्ञ होते. सर्व सभा स्तंभित होऊन काय होणार याची कल्पना मनात करून सर्व प्रकार पाहू लागली. न तुडवी तनुसी तिळभर. तेवढ्यात सभास्थानी एक मोठा पिंजरा दूतांनी आणला. त्यात एक मदोन्मत्त हत्ती सतत 8-10 दिवस त्याला उपाशी ठेवल्याने तो चिडखोर बनला होता. माहूत त्या महाकाय गजावर बसून त्याला टोचवून अधिकच क्रोधिष्ट करत होता. दुरूनच माणसांना पाहताच तो चवताळून अंगावर धावून येत होता. जनार्दनांच्या देहाची मोठ बांधली आणि काय होत आहे हे कळायच्या आत जनार्दनांना पिंजऱ्यात टाकले. आदिलशहा आपल्या उच्च आसनावर आरूढ होऊन आपल्या दाढीवरून हात फिरवीत एकदा सभेकडे व एकदा जनार्दनांकडे पाहत होता. मद्यप्राशन करून आलेली नशा, मांसांशनामुळे आलेली निष्ठुरता, सत्तामदाने आलेली गर्विण्णता आणि आज्ञाभंगाची शिक्षा काय असते हे दर्शवण्यासाठी केलेली कठोर व्यवस्था या सर्वांचे मिश्रण शहाच्या मुखावर दिसत होते. प्रचंड जनसमुदाय ही शिक्षा पाहण्यासाठी जमला होता. सर्वांचे श्वास रोखले होते. डोळे जनार्दनांकडे लागले होते. मदमस्त हत्तीकडे पाहून असे वाटत होते की जनार्दनांच्या देहाचा चेंदामेंदा एका क्षणार्धात होईल. काहींनी तर आधीच डोळे मिटून घेतले. काय होते म्हणून लोक धास्तावलेल्या उत्सुक अंतःकरणाने पाहू लागले. हे भयंकर अमानुष दृश्य पाहू नये म्हणून कोणी डोळे, तर पंतांचा चित्कार ऐकवला जाणार नाही म्हणून कोणी कान बंद केले. 1-2 क्षण तसेच गेले. हत्ती नुसताच त्यांच्या देहाभोवती फिरू लागला. माहूत हत्तीला अंकुश मारू लागला, पण हत्ती जनार्दनांना पायाखाली तुडवेना. प्रत्यक्ष राजा आदिलशहा विस्मित झाला आणि त्याने माहूताला अंकुश जोरात टोचण्याची आज्ञा दिली. हत्ती नुसताच पिंजऱ्यात फिरू लागला. बाहेरच्या समुदायाला पाहून त्याच्याकडे धावू लागला. पिंजऱ्याला धडका देऊ लागला. लोक धास्तावले, पण जनार्दनांच्या देहाला मात्र स्पर्श करीना. आदिलशहा स्तिमित झाला, चकित व मंत्रमुग्ध झाला. दाढीवरून हात फिरवीत भुवया उंचावून त्याने विचारले, क्या बात है? आजूबाजूचे लोक विस्मित झाले. माहूताची टोचणी वाढू लागली. जनार्दन हातपाय बांधलेल्या अवस्थेत हत्तीच्या पायाजवळ पडून सर्व काही पाहत होते. त्यांच्या स्थितप्रज्ञ प्रवृत्तीला एका क्षणात तदाकारता प्राप्त झाली होती. ते देहभानावर नव्हतेच. ते हत्तीकडे पाहू लागले आणि हत्तीच्या रूपात त्यांना प्रत्यक्ष श्री गणेशाचे दर्शन झाले. इभवदना अधशमना वृत्रासुरहनना तांडव नृत्ये तोष विसित्री नयना असे ते गणेशाची स्तुती करू लागले. हत्तीने जनार्दनांच्या रूपाकडे पाहिले आणि त्यांची पूर्व स्मृती जागृत झाली. गजेंद्राच्या जन्मात सुसरीच्या जबड्यात पाय अडकला असताना हरी अवतार घेऊन भगवंताने माझे रक्षण केले, तेव्हा आपण या उपकाराची फेड प्रत्युपकाराने करू असे म्हटले होते. भगवंतावर संकट येईल तेव्हा आपण त्यांचे रक्षण करू असा वर त्यांच्याजवळ त्यावेळी मागितला होता. आता त्या उपकाराची फेड करण्याची वेळ आली आहे असे त्या गजेंद्रास जाणवले. जनार्दनांनी हत्ती रूपातील गणेशास मनोमन निरांजन ओवाळले, सद्भावनेच्या दुर्वा अर्पिल्या आणि पंचप्राणांचा नैवेद्य समोर ठेवला. या पूर्वंदिरदेशतु समवने यस्या भवत् कारणं श्रीमान मान्यगुणो जनार्दन गुरु तुल्योपकाराय किं तं व्युत्क्रम्य तु सोऽपि गोपितैति स्वान्तस्थदूर्वार्जितं दुर्धर्षात् यवनान् मनो व्युदधरन् नक्रादिवक्राशयात्. नमस्कार. या पुढील भाग आपण उद्याच्या भागात बघूया.